गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. तसेच आदरणीय सर्व पालकांना सस्नेह आणि साष्टांग नमस्कार. आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन संभाषणामध्ये बोलतो तो खूप चांगला आहे. तो खूप खूप चांगला आहे. ती खूप सुंदर आहे. माझा भाऊ खूप देखणा आहे. ते खूप संवेदनशील आहेत. रुपाली श्रीमंत आहे. रुपाली खूप श्रीमंत आहे. श्रीरंग खूप गरीब आहे. आता या सर्व वाक्य बोलत असताना याच्यामध्ये एक जनरल शब्द आपण ऐकला. तो शब्द म्हणजे खूप. तर ही अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का? आणि जर बोलायची असतील तर ही वाक्य कोणत्या पॅटर्ननुसार बोलली पाहिजे जेणेकरून बोलताना, लिहिताना आणि वाचताना चुका होणार नाहीत. तर मी नेहमी आणि सदैव सांगत असतो की आपल्या सोबतीला चौवान स्टिचिंग पॅटर्न जोपर्यंत आहे, या चौवान स्टिचिंग पॅटर्ननुसार तुम्ही हजारो वाक्य बोलू शकतात, लिहू शकतात, वाचू शकतात, इंग्रजीतून मराठी आणि मराठीतून इंग्रजीत करू शकतात. तर बघा, अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपला चौहान टीचिंग पॅटर्न असा आहे की सुरुवातीला आपल्याला एस घ्यायचा आहे. एस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता. त्याच्यानंतर एम, इज, आर हे तिघही जे काही हेल्पिंग वर्ब आहेत, या तिघही सहाय्यकारी क्रियापदांपैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खूप किंवा खूपच लक्षात घ्या बरं का. खूप किंवा खूपच या शब्दासाठी टी डबल ओ म्हणजे टू घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार पुढे उर्वरित शब्द घ्यायचा आहे. मग जर आपल्याला यदा कदाचित मी सांगितलेला पॅटर्न समजला नसेल, तर वाक्य मी जेव्हा एक्सप्लेन करणार तेव्हा आवर्जून लक्षात घ्या, म्हणजे तुमची डिटेल कॉन्सेप्ट क्लिअर किंवा स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, पहिलं वाक्य आहे, आय एम टू बिझी, म्हणजे मी खूपच व्यस्त आहे. माझ्याकडे वेळ नाही तुम्हाला बोलायला. तुमच्याशी गप्पा करायला मला वेळ नाही. तुम्हाला वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही. म्हणून आय एम टू बिझी. आता बघा, आय हा सब्जेक्ट आहे. एम इज आर पैकी एम आहे. त्याच्यानंतर टी डबल ओ टू आहे. टू म्हणजे खूपच जास्त आणि त्याच्यानंतर शब्द आहे म्हणजे बिझी शब्द आहे. बघा, आय एम टू बिझी, मी खूपच व्यस्त आहे. इट इज टू हॉट, खूपच गरम आहे. यू आर टू लेट, खूपच उशीर झाला आहे. ही इज टू ओल्ड, तो खूपच वृद्ध किंवा वयस्कर झाला आहे. शी इज टू काइंड, ती खूपच दयाळू आहे. वी आर टू टायर्ड, आम्ही खूपच थकलेलो किंवा दमलेलो आहोत. इट इज टू कोल्ड, खूपच थंडी आहे. दे आर टू स्लो, ते खूपच हळू आहेत. आय एम टू स्मॉल, मी खूपच लहान आहे. दिस इज टू मच, हे खूपच जास्त आहे. तर आपण या पहिल्या स्क्रीनमध्ये आपल्या चौहान स्टिचिंग पॅटर्ननुसार 10 वाक्य बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 10 वाक्यांच्या मदतीने आपण लाखो करोडो वाक्य बनवू शकतो. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत. लक्षात घ्या. द टी इज टू स्वीट, चहा खूपच गोड आहे. म्हणजे जास्त साखर टाकली गेली चहामध्ये. किंवा आपल्याला गुळाच्या चहा पिण्याची सवय असेल तर जास्तच गूळ टाकला गेला. म्हणून द टी इज टू स्वीट, चहा खूपच गोड आहे. द रूम इज टू डार्क, खोलीत खूपच अंधार आहे. दॅट कार इज टू फास्ट, ती कार खूपच वेगवान आहे. द बॅग इज टू हेवी, ती पिशवी खूपच जड आहे. धिस ड्रेस इज टू लॉंग, हा ड्रेस खूपच लांब आहे. द फूड इज टू स्पायसी, जेवण खूपच तिखट आहे. द वॉटर इज टू डीप, पाणी खूपच खोल आहे.
द बॉक्स इज टू बिग, तो डबा खूपच मोठा आहे. दिस मोबाईल इज टू कॉस्टली, हा मोबाईल खूपच महागडा आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की या सर्व वाक्यांमध्ये टी डबल ओ याचा अर्थ होतो खूपच. राईट? याचा अर्थ होतो खूपच. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करता यावी, जास्तीचा सराव करता यावा, त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत बघा. लक्षात घ्या. द बॉक्स इज टू बिग, तो डबा खूपच मोठा आहे. दिस मोबाईल इज टू कॉस्टली, हा मोबाईल खूपच महाग आहे. द रोड इज टू नॅरो, रस्ता खूपच अरुंद आहे. ही इज टू शाय, तो खूपच लाजाळू आहे. यू आर टू स्मार्ट, तो खूपच हुशार आहे. शी इज टू क्वाइट, ती खूपच शांत आहे. आय एम टू हॅपी, मी खूपच आनंदी आहे. दे आर टू लाऊड, ते खूपच मोठा आवाज आहे. इट इज टू फार, ते खूपच लांब आहे. द कॉफी इज टू बिटर, कॉफी खूपच कडू आहे. पुन्हा उर्वरित वाक्य आपण बघणार आहोत. लक्षात घ्या. वी आर टू अर्ली, आम्ही खूपच लवकर आलो आहोत. ही इज टू वीक, तो खूपच अशक्य आपलं अशक्त आहे. द एक्झाम इज टू टू इझी, परीक्षा खूपच सोपी आहे. आपण अशी वाक्य अजून बोलू शकतो. यू आर टू काइंड, तू खूपच दयाळू आहे. शी इज टू पुअर, ती खूपच गरीब आहे. ही इज टू ब्रिलियंट, तो खूपच हुशार आहे. आय एम टू लेट, मलाच खूप उशीर झाला आहे. माय फॅमिली इज टू रिच, माझं कुटुंब खूप श्रीमंत आहे. बघा, आपल्याला मी अनेक वाक्य बनवून दाखवली. आपण देखील अशी अनेक वाक्य बनवू शकतात. मला एक मनस्वी आनंद आहे की मी आपल्यासमोर दररोज एक नवनवीन आणि वेगवेगळे पॅटर्न आणत असतो आणि त्या पॅटर्नच्या माध्यमातून आपण इंग्रजी शिकत आहात, याचा मला मनस्वी आनंद आहे. मी जर आपल्याला पॅटर्न दिलाच नाही, फॉर्म्युला दिलाच नाही, सूत्र दिलं नाही, तर आपल्याला कसं कळेल की नेमकं कोणतं वाक्य कोणत्या पॅटर्ननुसार बनवायचं आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्यात शंका नाही. तर हा व्हिडिओ आपण स्वतः बघा, इतरांना दाखवा, शेअर करा आणि एकमेकांना मदत करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.